जवळजवळ 10 ते 15 पोती भाता शिल्लक. आता परत 20-30 एक पोता होईल आता पुन्हा. म्हणजे आपलं बघते. आणि जर तरकारी केली तर माणसंच भेटते नाही, सगळे माणसं बनकर पाठवत जातात. आता समजा मी दारू पितो, दारुडे माणूस पैसे देतो का नाही ही भीती असते मजुरांना. पण भाऊ पैसे पाठवतो ना माझी. तुमचा भाव काय करतोय? पोलीस मध्ये कामाला कुठं? कोल्हापूर. हा का? हा. काय नाव त्याचं? नाही ते नका सांगू आता. ते मला बोलल बरं का. ते नका सांगू, कारण तो मापेक्षा बारीक घेऊन बॉडीना जबरदस्त आहे. आणि मी घाबरतो मग त्याला. म्हणजे कसं माहिती का, थोडंफार कुठेतरी दबलं पाहिजे. हा, कारण त्याची नको चौक आल्या माझी गेली तरी चाललो बाबा. अहो पण मग तुमचा भाऊ पोलीस मध्ये आहे, हं. तुम्ही सरपंच आहात, उपसरपंच आहात, हं. मग तुम्ही ही दारू तुम्ही सोडून दिली पाहिजे ना. नाही आता तो आहे ना फार जन्मताच मला करी. त्यांना कधी हाडकन काडकन ते कधी माहित नाही त्याला. आणि त्याला ते राग येतो या गोष्टीचा. तो घरी पण येत नाही माझ्या या वागणुकीमुळं. माझी वागणुकी म्हणजे त्याला वाटते तोंडच नको दाखवाय. मला सांगा, जर तुमचा भाऊ तुम्हाला एवढा साथ देतोय, मग तुम्ही दारू सोडली पाहिजे का नको मला सांगा. आता कसं माहिती का, जरा थोडंफार होतंय सर.